नमस्कार मंडळी, मी अदिती तुमचं मनापासून स्वागत करते. तर आज खूप दिवसांनी ब्लॉग होतं आणि रिझन पण काही स्पेशल आहे, कारण की आम्ही चाललेलो अष्टविनायकचे गणपती करायला आणि तोच हा ब्लॉग असणार आहे आणि खूप महिन्यानंतर ब्लॉग होतो, त्यामुळे पूर्ण बघा आणि आमच्यासोबत आता आम्ही मळडला पोचलेलो आहे. दीपा काकी, ह्या दीपा काकी आहेत. कुठे आलो आपण मठच्या गणपती. आता मी पहिला गणपती मठचा करतो. त्याचं दर्शन झाल्यावर मग मी पाहिलेलं आहे. तर आता आमचं महडचं गणपतीचं दर्शन झालं आणि खूप छान झालं. आम्ही चरणापाशी गेलेलो दर्शनाला. कसं वाटलं दर्शन? मस्त दर्शन झालं, आज गर्दी नाही काय. पहिल्यांदा आमचं खूप छान झालं आणि 2 मिनिटात लगेच दर्शन झालं. फक्त व्हिडिओ काढता आला नाही, कारण की तिथे अलाउड नाही काढायला. फोटो काढला तो टाकेल. आता आम्ही आलो आहोत दुसरा गणपती करायला, बल्लाळेश्वरचा, पालीचा बल्लाळेश्वर करायला. एवढे सर्वजण आहोत आम्ही 30-35 जण आहोत. हाय कर. बल्लाळेश्वरच्या पालीच्या बल्लाळेश्वरचं पण दर्शन व्यवस्थित झालं आणि आता इथे नदी आहे अशी. आज सगळे दर्शन खूप चांगलं होतं, त्यामुळे बरं वाटतं. आणि आता नेक्स्ट आम्ही जेवणार आणि मग जेजुरीला निघणार. आता आम्ही आलेलो आहोत मिनी तिरुपती बालाजी येथे. आणि मस्त वातावरण छान झालं आणि खूप मस्त वाटतं. हे इकडे बघू, व्हिडिओ काढायला का नाही तर तुम्हाला नंतर आम्ही भेटतो झाल्यावर. आता आम्ही जेजुरीमध्ये आहोत आणि जेजुरीमध्ये इतका पाऊस पडतो आहे, वातावरण खूप छान झालं आणि ह्याच कारणामुळे आम्ही असं ठरवलं की आम्ही सकाळी जाणार पाया पडायला. त्यामुळे सकाळी लवकर उठून आम्ही जेजुरीला जाणार आणि तिथून मग पुढे जो काय प्रोग्राम असेल तो करणार. तर आजचा हा ब्लॉग छोटासा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेवटपर्यंत नक्की बघा. आणि तुम्हाला काय आवडलं या ब्लॉगमध्ये जास्त हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.